हॅलो नमस्कार. मी रुपाली कोल्लम कुकिंग विथ रुपाली चॅनलवर आपलं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेदूवडा. तर मेदूवड्यासाठी इथे मी डाळ भिजवली होती रात्री आणि हे वाटून घेतलेले आहे. वाटताना याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि खायचा सोडा टाकलेला आहे. तर अशा प्रकारे हाताला पाणी लावून मी मेदूवडा तयार केलेला आहे. तर हे पहा. तर आजची ही रेसिपी आपली खूप सोपी आहे, झटपट होते, जास्त वेळ लागत नाही. तर इथे आपण अशा प्रकारे डाळ वाटून मेदूवडा तयार करून घेतलेला आहे. एका साईडला मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं आणि अशा प्रकारे आपण आपल्याला जसे हवे आहेत त्या आकारामध्ये मेदूवडे करून घ्यायचे आहेत. हे पहा, मी तुम्हाला थोडे दाखवते कशा पद्धतीने मी केलेले आहेत. तर मी लहान लहान मेदूवडे केलेले आहेत. तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही करा. तर अशा प्रकारे आपण एक एक मेदूवडा करून घेऊ आणि मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत, गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत ते तळून घेऊयात. तर आजची बरेच दिवस झाले आपण रेसिपी टाकली नव्हती. मी नाईट शिफ्ट ड्युटीला जाते, त्यामुळं मधल्या टायमामध्ये भरपूर मला वेळ भेटला नाही रेसिपी टाकायला. तर आज मी टाकलेली आहे मेदूवड्याची रेसिपी. हे खूप सोपं आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं. आता इथे धाऱ्या असल्यामुळे मला टाकायला थोडं अवघड झालेलं आहे. हे पहा, अशा एक साईड झाली की मग आपण हळूहळू झाऱ्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायची आहे. आणि पाहत असाल समोर कॅमेरा असल्यामुळं व्यवस्थित आपल्याला पलटी करता येत नाही. तर असे एक साईड झाल्यावर आपण मस्त असे त्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. एक एक मी पलटी करून घेत आहे. माझ्या सर्व मैत्रिणी कशा आहेत, छान छान रेसिपी बनवत आहे ना. तर ते पहा, अशा प्रकारे समोर कॅमेरा असल्यामुळं मला थोडंसं पलटी करायला अवघड जातं आहे, समजून घ्या. तर हे पहा, अशा प्रकारे एका साईडने झालेले आहेत आपले, मस्त गोल्डन व्हायला चालू झालेले आहेत. आणि थोडंसं असं तिरका जाळ ठेवलेला आहे. एकदम मोठा पण नाही ठेवायचं, जळून जातील, नाही तर वरती क्रिस्पी होतील आणि आतून कच्चे राहतील. हे पहा, आपले मेदूवडे छान असे तयार आहेत. आजची रेसिपी बघा किती सुंदर झालेली आहे. टिफिनसाठी किंवा संडेसाठी स्पेशल अशी मेदूवड्याची रेसिपी. याच्यासोबत सांबार किंवा चटणी, आपल्या आवडीची चटणी तुम्ही बनवू शकता. मी सांबार आणि चटणी नाही दाखवते, नंतर एखाद्या भागात दाखवेल. तर आज फक्त मेदूवडेच मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे पहा, छान असे क्रिस्पी, छान असे होतात वडे. तर हे पहा, अशा प्रकारे आपली डाळ आणखीन आहे. तर हे मी आता वडे सगळे करून घेते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.